press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.व्ही. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यामधील जे सेक्टर आहे, सर्वात पहिला आपण इंडस्ट्रियल ऍग्रिकल्चर सेक्टर, त्यानंतर इंडस्ट्रियल सेक्टर आणि लास्ट वन आपण पाहत आहोत सर्व्हिस सेक्टर. तर या सर्व्हिस सेक्टर बद्दल या आधीच्या लेक्चर मध्ये आपण ज्या काही पायाभूत सुविधा आहे त्या पायाभूत सुविधांचं आपण दोन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. तर सर्वप्रथम आर्थिक पायाभूत सुविधा. आर्थिक पायाभूत सुविधा या आपण ऊर्जा, वाहतूक आणि संदेशवहन या तीन भागामध्ये विभागल्या. एनर्जी, कुठलाही व्यवसाय असो तो सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये एनर्जी मोस्ट इम्पॉर्टंट. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये सुद्धा एनर्जी, वीज ही सर्वात महत्वाची मानली जाते. एनर्जीच्या सहाय्याने रॅपिड प्रोडक्शन, जे मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची निर्मिती आहे ती करण्यासाठी एनर्जी हा मस्ट आहे. त्यानंतर पुढे येतो ट्रान्सपोर्टेशन. कुठल्याही प्रकारची इंडस्ट्रियल सेक्टर असो किंवा ऍग्रिकल्चर सेक्टर असो, या दोन्हीच्या डेव्हलपमेंटसाठी ट्रान्सपोर्टेशन हा भाग महत्वाचा आहे. जे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जे काही प्रोडक्शन क्रिएशन होत असतं ते प्रोडक्शन क्रिएशन इंडस्ट्रियल सेक्टर टू मार्केट प्लेस या दोन्हींमध्ये पोहोचविण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन हा महत्वाचा भाग मानलेला आहे. ट्रान्सपोर्टेशनच्या सहाय्याने आपण तत्परतेने ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा करू शकतो. त्यासाठी ट्रान्सपोर्टेशनची सुविधा ही तत्पर आणि चांगल्या स्वरूपाची असणं गरजेचं आहे. त्यानंतर लास्ट वन येतो कम्युनिकेशन, संदेशवहन. संदेशवहनाच्या बाबतीत आताच जो एक राष्ट्रीय रिपोर्ट आलेला होता त्या रिपोर्टनुसार देशामध्ये कम्युनिकेशनच्या बाबतीत सर्वात जास्त मोबाईल धारक हे भारतामध्ये आहे. कम्युनिकेशनच्या सुविधेमध्ये सुद्धा रॅपिडली ग्रोथ झालेली आहे. 1991च्या नंतर ज्यावेळेस आपण LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन हे धोरण स्वीकारलं, त्या धोरणानंतर कम्युनिकेशन मध्ये झालेलं प्रायव्हेटायझेशन आणि त्या प्रायव्हेटायझेशनमुळे कम्युनिकेशन सुविधेचा झालेला विकास हे देशाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे. आजही कम्युनिकेशनच्या बाबतीत बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आहे आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्याचं काम या संस्थांमार्फत केलं जात आहे. त्यानंतर आता आपणास पाहावयाचं आहे सार्वजनिक पायाभूत सुविधा. आपण याआधी पाहिला त्या आर्थिक पायाभूत सुविधा होत्या, आता आपण पाहतोय सार्वजनिक पायाभूत सुविधा. पहा, मानवाच्या बाबतीत जर म्हणलं गेलं तर बेसिक नीड्स, मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा या पूर्वी मानला जात होता, पण त्यामध्ये इन्क्लुडेशन करण्यात आलं सर्वात महत्वाच्या दोन गरजांचं. ते आहे एज्युकेशन अँड हेल्थ, आरोग्य आणि शिक्षण या दोन घटकांना देखील मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणूनच पहा, सामाजिक पायाभूत सुविधा यामध्ये आरोग्य आणि शिक्षण याचाही समावेश करण्यात आला. तर या सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल आपण आजच्या लेक्चर मध्ये माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पहा, जे शिक्षण आहे एज्युकेशन, या एज्युकेशनच्या बाबतीत शिक्षण हा मानवाची मूलभूत गरज मानण्यात आलेली आहे. मानवाच्या विकासासाठी एज्युकेशन मस्ट आहे, महत्वाचा, आणि त्याचाच विचार करून शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन कार्यरत आहे. साधारणपणे पहा, जो मानवी संसाधनाच्या विकासासाठी शिक्षण हे अत्यंतिक महत्वाचा घटक मानलेला आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. पहा, याच HRD मिनिस्टर, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा एक मंत्री सुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळामध्ये एक स्थान निर्माण करण्यात आलं. म्हणजे मानवी विकास करण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देऊन त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आता हे जे तुमचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जी एज्युकेशनल पॉलिसी दिलेली आहे ती या आधीची, ज्यामध्ये 4 स्तरीय एज्युकेशन होतं. त्यामध्ये सर्वात पहिलं प्राथमिक एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन, सेकंड मिड
एज्युकेशन, त्याला तुम्ही माध्यमिक शिक्षण असं म्हणतात. त्यानंतर थर्ड होतं उच्च माध्यमिक, हायर मिड एज्युकेशन. त्यानंतर लास्ट वन आहे हायर एज्युकेशन. पण आता जी न्यू एज्युकेशनल पॉलिसी आलेली आहे, त्या एज्युकेशनल पॉलिसी नुसार हे शिक्षणाचं जे काही स्ट्रक्चर आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चेंजेस झालेले दिसत आहे. जे पहिलं तुमचं 10वीचं बोर्ड होतं, आता ते रद्द होऊन फक्त 12वीचं बोर्ड ठेवण्याचं प्रयोजन आहे. आता ही जी नवीन शैक्षणिक धोरण आहे, काही वर्षामध्येच ती पॉलिसी इम्प्लिमेंट होणार आहे. त्या पॉलिसीनुसार तुम्हाला ज्यामध्ये स्पेशलायझेशन करायचे, कोणत्याही प्रकारचं स्पेशलायझेशन तुम्ही घेऊ शकतात. त्यासाठी या ज्या काही फॅकल्टीज होत्या आर्ट, कॉमर्स, सायन्स, त्या पूर्णपणे बंद करून फक्त स्पेशलाइज सब्जेक्ट या साहाय्याने शिक्षणाचं स्पेशलायझेशन सुद्धा होऊ शकतं. त्यामध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये लँग्वेजला प्रेफरन्स देण्यात आलेला आहे. त्यानंतर पहा, जे काही सायन्सचे विद्यार्थी असतील, सायन्सचे विद्यार्थी हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स यासारखे सब्जेक्ट सुद्धा घेऊ शकतात. तर अशा प्रकारची नीती आहे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. तुम्हाला नेटवर जर तुम्ही सर्च केलं न्यू इकॉनॉमिक पॉलिसी तर तुम्हाला त्याबद्दल बरीच माहिती मिळू शकते. तर ठीक आहे, आपण आता शिक्षणाच्या बाबतीत पाहू की भारतात शिक्षणाचे 4 स्तर करण्यात आलेले आहेत. तुम्हाला याआधी मी सांगितलं की पहिला स्तर आहे प्रायमरी एज्युकेशन, प्राथमिक शिक्षण, जे आपणास फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केलं जातं. प्रायमरी शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे आहे. पहा, मोफत आणि सक्तीचे शिक्षण आपल्या देशामध्ये प्राथमिक शिक्षण म्हणून प्रोव्हाइड करण्यात येते. त्यानंतर पहा, साधारणपणे जे सर्व शिक्षा अभियान, त्याला तुम्ही SSA असं म्हणतात, त्यानुसार 6 वर्ष ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, त्यालाच तुम्ही RTE, R stand for right, T stand for to and E stand for education, right to education, शिक्षणाचा अधिकार तुमचा हा आहे आणि त्यामुळेच तुम्हाला ते मोफत दिलं जाते. त्याचबरोबर ते सक्तीचं देखील आहे. राईट टू एज्युकेशन ऍक्ट या अंतर्गत तुम्हाला प्रायमरी एज्युकेशन हे मोफत आणि सक्तीचं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे पहा, साधारणपणे 2016-17ची जर आपण आकडेवारी पाहिली तर त्यानुसार प्राथमिक शिक्षणावरील राज्य सरकारचा जो खर्च होता 19,486 कोटी इतका होता. म्हणजेच एज्युकेशन वर होणारा खर्च हा टप्प्याटप्प्याने वाढत आहे. यापूर्वी पहा, एज्युकेशनवर एक लिमिटेड खर्च होत होता, पण आता एज्युकेशनचं महत्व, शिक्षणाचं महत्व विचारात घेऊन त्या शिक्षणावर होणारा खर्च वाढत आहे. त्यानंतर पहा, साधारणपणे जे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आहे, त्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, त्याला तुम्ही RMSA, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, याची सुरुवात करण्यात आलेली होती 2009 मध्ये. RMSA, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, तर याची सुरुवात का करण्यात आली, याचा मूळ उद्देश काय होता, तर एक गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रोव्हाइड करणं, त्याचबरोबर शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे, म्हणजे शैक्षणिक क्षेत्राकडे विद्यार्थी आकर्षित व्हावे या दृष्टिकोनातून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू करण्यात आलं. 2016-17 मध्ये राज्य सरकारच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावरील खर्च हा जवळपास 16,089 कोटी इतका होता. त्यानंतर पहा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, तुम्ही 9वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण याला म्हणतात. तर साधारणपणे शिक्षक विद्यार्थी प्रमाण हे 31 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक या असं प्रमाण होतं. त्यानंतर पहा, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे माध्यमिक शिक्षक संख्या जवळपास 2.13 लाख आहे. त्यानंतर एकूण नोंदणी, जी एकूण शाळा आहे, शाळांची संख्या आहे 25,737 आणि एकूण नोंदणी आहे ती 66.15 लाख. तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य एज्युकेशनच्या बाबतीत टप्प्याटप्प्याने सुधारत आहे. त्या संदर्भात ही आकडेवारी आहे. याला संदर्भ महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18चा आहे. त्यानंतर पुढे आहे पहा, हायर एज्युकेशन, सर्वात महत्वाचा भाग येतो. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच महाराष्ट्र सरकार उच्च शिक्षणाच्या संधी विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहे. उच्च शिक्षणामध्ये पहा, जे रिसर्च आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, याला प्राधान्य दिलं जात आहे.
त्यासाठीच रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान याची स्थापना करण्यात आली. लक्षात ठेवा, याआधी एज्युकेशनल पॉलिसी ही नॅक कडनं प्रोव्हाइड करण्यात येत होत्या. नॅक नॅशनल ॲक्रेडिटेशन काउन्सिल या संदर्भात तुम्हाला नेटवर बरीच माहिती मिळेल. आता नवीन जे क्षेत्र आलेलं आहे रुसाचं राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, या सहाय्याने जे महाविद्यालय आहे, जे कॉलेजेस आहेत, त्यांना ग्रांट प्रोव्हाइड करण्यात येते. विकासासाठी डेव्हलपमेंट पर्पजने त्यांना ग्रांट प्रोव्हाइड केली जात आहे. त्यानंतर पहा, शिक्षणात स्वायत्त शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण व कौशल्याधिष्ठित शिक्षण यांचाही समावेश करण्यात आला. हा जो रुसाचा कायदा आहे 2016 साठी अंमलात आला, 2016 साली अंमलात आलेला आहे. त्यानंतर पहा, ज्या इतर सुविधा आहे त्यामध्ये सर्व समावेशक शिक्षण, विशेष गरजांची तरतूद व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांगांसाठी सुद्धा सर्व समावेशक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून ब्लाइंड स्कूल चालू करण्यात आले. दिव्यांगांसाठी एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण प्रोव्हाइड करण्यामध्ये शासन तत्पर आहे. त्यानंतर पुढे आहे पहा, मुलींचे शिक्षण. मुलींचा शिक्षणातील वाटा वाढावा किंवा मुलींचे शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान जास्त व्हावे या दृष्टिकोनातून मुलींना मोफत शिक्षण तर आहेच, उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण, त्याचबरोबर मुलींना बस पासेस दिले जातात. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या काही अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत सायकल प्रोव्हाइड करणे यासारख्या वेगवेगळ्या योजनांचा शासनाने शिक्षणामध्ये वापर करून मुलींना शैक्षणिक क्षेत्रामध्ये आकर्षित करण्याचा नियोजन प्लॅन केलेला आहे. त्यानंतर पुढे पहा, जे प्रौढ साक्षरता आहे, 1991 साली प्रौढ साक्षरतेची मोहीम खऱ्या अर्थाने राबवण्यात आलेली होती. जे प्रौढ लोक आहे, जे शिक्षणापासून वंचित होते, अशा लोकांना अक्षर ओळख व्हावी, व्यावहारिक ज्ञान मिळावे या दृष्टिकोनातून प्रौढ साक्षरता, अडल्ट एज्युकेशन त्याला म्हटलं जातं, तर ते अडल्ट एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम केलं गेलं. त्यानंतर पुढे पहा, आदिवासी शिक्षण. मग आदिवासी शिक्षणामध्ये आश्रम शाळांचा समावेश होतो. आदिवासी भागातील जे आदिवासी मुले आहेत त्यांना शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये येऊन जास्तीत जास्त ज्ञान संपन्नता मिळवावी या दृष्टिकोनातून आदिवासी भागात मुलांना वसतिगृह प्रोव्हाइड केलं जातात, त्यांना योग्य प्रकारचा आहार पुरवला जातो आणि वसतिगृहाच्या साहाय्यानेच, आश्रम शाळांच्या साहाय्यानेच त्यांना ज्ञानदानाची सेवा पुरवली जाते. त्यानंतर पहा, जे आरोग्य सेवा येतात, शिक्षणानंतर पुढचा भाग येतो आरोग्य सेवेचा. साधारणपणे पहा, 31 मार्च 2017 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 1814 प्राथमिक आरोग्य केंद्र होती. त्यानंतर 360 सार्वजनिक आरोग्य केंद्रे. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, त्याला तुम्ही NRHM, आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, त्याला तुम्ही NUHM, नॅशनल अर्बन, त्याला हेल्थ मुवमेंट, नॅशनल रुरल हेल्थ मुवमेंट अँड नॅशनल अर्बन हेल्थ मुवमेंट या स्वरूपात सुरू करण्यात आले होते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहा, प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यानंतर सार्वजनिक आरोग्य केंद्र, दुय्यम स्तरावर जे उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश होतो. तृतीय स्तरावर सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख शहरात सुपर स्पेशलिस्ट दवाखान्यांची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा, पर्यटन क्षेत्र. पर्यटन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आलेल्या आहे. पर्यटन हा एक महत्वाचा व्यवसाय मानला जातो की ज्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निर्मिती होत आहे. त्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठीच 2025 मध्ये महाराष्ट्राला अग्रगण्य पर्यटन स्थान मिळवणे हे एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. पर्यटनात गुंतवणूकदारांना आकर्षित करून 30,000 कोटी पर्यंत रक्कम त्यात वाढवलेली आहे. पर्यटन उद्योगामध्ये 10 लाख अधिक रोजगारांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी MTDC म्हणजेच पहा, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याची स्थापना करण्यात आली आणि या MTDC थ्रूच
विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करून त्यामध्ये पहा आता समजा आपल्या भागातच वेरूळ आहे, मग वेरूळ व अजिंठा येथे जास्तीत जास्त पर्यटन आकर्षित व्हावे या दृष्टिकोनातून वेरूळ महोत्सव, त्याला एलोरा फेस्टिवल असं देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी येतं की वेरूळ महोत्सवालाच एलोरा फेस्टिवल असं म्हणतात. घारापुरी महोत्सव त्याला एलिफंटा फेस्टिवल असं म्हणतात. त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महाभ्रमण ही योजना राबवण्यात आली. मग या अंतर्गत पहा वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना तुम्ही भेटी देऊ शकतात. अत्यल्प दरामध्ये तुमच्याकडनं पैसे घेतले जातात आणि ते तुम्हाला वेगवेगळी पर्यटन स्थळ फिरवूनही आणतात. तर अशा प्रकारे टुरिझम डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून शासन प्रयत्नशील आहे. त्यानंतर आतिथ्य सेवा हा एक महत्वाचा भाग येतो पहा. पर्यटनाबरोबरच आतिथ्य सेवा देखील वाढत आहे. आता आतिथ्य सेवा म्हणजे काय की पर्यटनासाठी तुम्ही गेले असता तुम्हाला ज्या काही इतर फॅसिलिटीज आवश्यक असतात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला तिथे स्टे करायचा आहे, मग लॉजिंग वगैरे, त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, ट्रॅव्हलसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा, जेवणासाठी सुविधा, या सर्व आतिथ्य सेवेचा भाग येतो. पहा आतिथ्य सेवा उद्योग हा इतर उद्योगांपेक्षा खूप विस्तारित आहे. महाराष्ट्रात आतिथ्य सेवा झपाट्याने वाढण्याचे कारण पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ आहे. पर्यटन क्षेत्रात जसजशी वाढ होत जाते तसतसेच हे आतिथ्य सेवा वाढत आहे. आतिथ्य सेवेत पहा साधारणपणे कशा कशा प्रकारच्या सेवा प्रोव्हाइड केल्या जातात. हवाई प्रवास दिला जातो, जलप्रवास प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर मुंबई गोवा यामध्ये क्रूज शिप की ज्या क्रूजच्या साहाय्याने तुम्ही लोकांना पर्यटनासाठी आकर्षित करत असतात. त्यानंतर पहा आरामदायी व आलिशान रेल्वे प्रवास, उपहारगृह, सामान्य पर्यटन इत्यादी कार्यक्रमांचा यामध्ये समावेश होतो. तर या आहे आतिथ्य सेवा. याद्वारे देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. त्यानंतर लास्ट वन येतो मनोरंजन. मनोरंजनामध्येही महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोल्हापूर हे शहर प्रादेशिक सिनेमासाठी महत्वाचं आहे. आणि मुंबईला तर सर्वात महत्वाचं जे बॉलिवूड आहे, एक पहा जागतिक सिनेमा उद्योगात मुंबई हे बॉलिवूड म्हणून प्रसिद्ध आहे. आणि बॉलिवूडची चर्चा ही तर आता संपूर्ण जगभर आहे. म्हणजे सर्वात जास्त प्रमाणावर जी एम्प्लॉयमेंट जनरेट होत आहे, रोजगार निर्मिती होत आहे, ती या बॉलिवूडमुळे देखील होत आहे. तर अशा प्रकारे मनोरंजन क्षेत्रातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. कोल्हापूरमध्ये असणारा जे प्रादेशिक सिनेमा आहे, त्याचबरोबर मुंबईचं बॉलिवूड, त्याचबरोबर मराठी सिनेमा, या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बॉलिवूडच्या साहाय्याने विकास आणि रोजगार या दोन गोष्टी साध्य होत आहे. त्यानंतर पुढे आहे पहा महाराष्ट्राची जी सहकार चळवळ आहे, कोऑपरेशन मुवमेंट. त्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्र हे ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सहकार चळवळीचे प्रभावी साधन आहे. सर्वात महत्वाचं पहा सहकार चळवळ हे महाराष्ट्राने देशाला दिलेली एक महत्वाची योगदान आहे. सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्राचाच. आपल्याच भागातील प्रवारानगर येथील पद्मश्री विठ्ठलरावजी विखे पाटील यांच्या साहाय्याने स्थापन झालेला प्रवारानगरचा जो कारखाना आहे, महाराष्ट्रातील सर्वात पहिला 1948 साली स्थापन झाला सहकारी साखर कारखाना आहे. सहकारी तत्वावर चालू झालेला साखर कारखाना आहे. आता सहकाराचा जर विचार केला तर पूर्वी सहकार क्षेत्र हे फक्त कृषी पुरतं मर्यादित होतं. आजकाल सहकार क्षेत्र हे इतर उद्योगांचाही त्यामध्ये समावेश होत आहे. सर्वप्रथम पहा कृषी प्रक्रिया, त्यानंतर कृषी विपणन. कृषी विपणनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सहकारी संस्थांचा, विपणन सहकारी संस्था, कृषी विपणन सहकारी संस्था यांचा समावेश होत आहे. सहकारी साखर कारखाने असेल, त्यानंतर मत्स्य व्यवसायासाठी सहकारी संस्था असतील, सहकारी दूध उत्पादक संस्था, कापड उद्योग, त्यानंतर पुढे आहे पहा ग्रामीण सहकारी संस्था, ग्राहक भंडारे इत्यादींचा सहकारी क्षेत्रामध्ये समावेश झाला. साधारणपणे पहा 31 मार्च 2017 नुसार राज्यात 1.95 लाख सहकारी संस्था असून 5.25 लाख त्याचे सभासद आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सभासद संख्या असून सहकार क्षेत्र हे महाराष्ट्राच्या विकासासाठी एक महत्वाचे क्षेत्र आहे. सहकारी बँकांची देखील मोठ्या प्रमाणात स्थापना झालेली आहे. तर अशा प्रकारे हे जे सर्व्हिस सेक्टर आहे याचं महाराष्ट्राच्या विकासातील योगदान आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये समाविष्ट असणारे घटक या संदर्भात या लेक्चरला आपण माहिती पाहिली. लेक्चर काळजीपूर्वक पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये काही स्टॅटिस्टिकल आकडेवारी दिलेली आहे, ती आकडेवारी युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा.
लेक्चर संबंधात काही प्रश्न असतील ते प्रश्न देखील यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. आणि आणखी महत्त्वाचं, या व्हिडिओमध्येच तुम्हाला एक पासवर्ड दिलेला आहे जो गुगल क्लासरूमवर तुम्हाला पार्टिशन व्हॅल्यू विभाजन मूल्य या प्रकरणाच्या संपूर्ण नोट्स टाकलेल्या आहेत. त्या नोट्सची जी PDF तयार केलेली आहे ती PDF पासवर्ड प्रोटेक्टेड आहे आणि या व्हिडिओमध्येच तो पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड शोधून तुम्ही गुगल क्लासरूमवरनं ती PDF डाउनलोड करा व सर्वच्या सर्व नोट्स आपल्या नोटबुकमध्ये लिहून नोटबुक मेंटेन करा. ती नोटबुक तुमची नेक्स्ट वीकमध्ये चेक केली जाईल. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.